हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज मॉर्निंगला उठल्याच्यानंतर सगळं फ्रेश वगैरे झाले, चहा झालं, नंतर आंघोळ झाली, घरातलं सगळं उरकून झालं होतं, ऑलमोस्ट झालंच होतं. आणि देन माझं पर्सनल वर्किंग पण चालू होतं. लाईक मला PPT अपडेट करायचे होते थोडेफार, म्हणजे काही फॉर्म आले होते, देन इन्व्हिटेशन असेल, त्यांचा फॉलोअप असेल, भरपूर सारं काम पेंडिंगला होतं. अँड देन मी ते PPT प्रेझेंटेशन वगैरे अपलोड करत होते. भरपूर काही चेंजेस पण करायचे होते त्याच्यामध्ये. त्याला बराच वेळ लागला आणि म्हणजे त्याला लागतोच थोडाफार तरी वेळ लागतो सगळ्या गोष्टी अपडेट करण्यासाठी. सो माझं पर्सनल वर्किंग पण चालू होतं. आणि त्यानंतर माझ्या मम्मीला जायचं होतं गावाकडे. सो माझ्या मोठ्या मामाच्या घराची वास्तुशांती आहे. सो ती खूप कन्फ्यूज होत होती, कोणती साडी घेऊन जाऊ, कोणती नाही, कोणती त्या प्रोग्रामला म्हणजे वास्तुशांतीच्या दिवशी घालू. सो ती खूप कन्फ्यूज झाली होती. म्हणून तिने कपाटातल्या सगळ्या कबडमधल्या साड्या काढल्या होत्या. सो मग तिला सांगत होते मी कोणती साडी घेऊन जा, कोणती नाही. माझी सिस्टर पण तिला हेल्प करत होते. आणि हा आहे माझा छोटा भाऊ. सो त्याला खूप आवडतात फ्री फायरचे व्हिडिओज बघायला यूट्यूबवरती, TVवरती. तो सतत बघत असतो. अभ्यासात पण आहे, थोडाफार हुशार आहे, पण तो बघत असतो सारखं. त्याला किती वेळी सांगितलं नको बघत जाऊ, अभ्यास करत जाता, हा पेत्री आहे, त्यातच नाही. नंतर इव्हिनिंगला मला करायचं होतं फेस वॉश. खूप जास्त टॅनिंग झाली होती चेहऱ्यावरती, खूप म्हणजे असं चेहरा ऑइली झाला होता. देन मी यूज करणार आहे फॉरेवरचा रेडियन्स बाय स्क्रब मड मास्क स्क्रब यूज करणार आहे. आणि सेकंड प्रोडक्ट म्हणजे फॉरेवर ॲलो स्क्रब. हे 2 प्रोडक्ट्स यूज करणार आहे. खूप अमेझिंग आणि खूप बेस्ट प्रोडक्ट्स आहेत. आपल्या चेहऱ्यावरती जी पूर्ण टॅनिंग आहे ती रिमूव्ह करण्याचं काम करतं. सो मी फर्स्ट अप्लाय केलेलं आहे रेडियन्स बाय मडमा स्क्रब. ओन्ली 10 मिनिट्स या 15 मिनिट्स आपल्या चेहऱ्यावरती लावून ठेवायचं आहे. अँड देन आपल्याला थोडंसं ड्राय झाल्याच्यानंतर पूर्ण चेहरा वॉश करायचा आहे स्क्रबिंग करून. तर थोडंसं आधी आपण फिंगर्स थोडे ओले करायचे आणि स्क्रबिंग करायचं फेसवरती. सो पूर्ण क्लीन होतं. अँड देन नाईटला होती सुखविंदर सरांचा वर्कशॉप. सो सुखविंदर सरांचा वर्कशॉप खूप अमेझिंग होता. भरपूर काही गोष्टी शिकायला मिळाल्या याच्यातून. न्यू वर्क कसं स्टार्ट करायचं, लर्निंग खूप म्हणजे नॉलेजेबल ट्रेनिंग होती, लर्निंग मिळाली, नवीन खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. याच्यामध्ये 100+ असिस्टंट सुपरवायझर्स, असिस्टंट मॅनेजर्स आणि मॅनेजर्ससुद्धा या ट्रेनिंगमध्ये अवेलेबल होते. सो खूप बेस्ट सरांची ट्रेनिंग होती. आणि हा